नमस्कार. काल आपण पाहिलं बुकलिस्ट मी डिटेल्समध्ये दिली. ओके, त्या अनुषंगाने मला तुम्हाला एक सांगायला आवडेल गोष्ट की जास्त बुक नका वापरता, लिमिटेडचं सोर्स वापरा. क्वांटिटीवरती भर देऊ नका, क्वालिटीवरती भर द्या. 2च पुस्तकं वापरा, मग एवढी परफेक्ट करा की त्याच्यातील कोणताही प्रश्न विचारला तरी तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हायलायटर वगैरे करा, पिंजून काढा ते पुस्तक. ओके, वेड्यासारखं त्या पुस्तकामध्ये घुसा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. नुसतं विचारलं कलम हे सांग तर तुम्हाला पेज नंबरवरती तिथं ते दिलेलं एवढं सांगता आलं पाहिजे. एवढा डिटेल अभ्यास करा. ह्या अनुषंगाने मला एक ब्रुसलीचा डायलॉग आठवेल. ब्रुसली असं म्हणतो की मला 1000 फटके येणाऱ्या प्रतिस्पर्धीची भीती वाटत नाही, मात्र एकाच फटक्याची 1000 वेळा प्रॅक्टिस करणाऱ्या प्रतिस्पर्धीची मात्र मला भीती वाटते. लक्षात ठेवा, जास्त पुस्तकं वापरणाऱ्यापेक्षा एकच पुस्तक वापरणाऱ्या प्रतिस्पर्धी खूप धोकादायक असू शकतो. कारण त्याला परफेक्ट झालेला असणार आहे तो विषय. 10 विषयामध्ये पारंगत आहे आणि एकाच विषयाची 10 विषयाला जेवढा वेळ लागणार तो एकाच विषयाला देतोय, तो त्या विषयामध्ये स्ट्रॉंग असू शकतो. लक्षात घ्या, हेच आपल्याला करायचं आहे. त्यासाठी फास्ट न वापरता 2च पुस्तकं वापरायची, मात्र ते आपल्याला परफेक्ट करायचे. इथं आता सुरुवातीला जी पुस्तकं मी सांगितली ती वापरायच्या अगोदर सुरुवातीला 5वी ते 12वीपर्यंतची पाठ्यपुस्तके घ्या, NCERTची पुस्तकं घ्या. त्याच्यातून कारण ते त्या विद्यार्थ्यांच्या लेवलनं ती पुस्तकं काढलेली असतात, त्यामुळे सोप्या भाषेमध्ये असतात, आपल्याला लगेच समजतात त्या कन्सेप्टवरती भर द्या. महत्त्वाचं आपल्या ह्याच्यामध्ये कोणता एरिया असेल तर ते कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. आपल्याला पाठांतर नको आहे, कन्सेप्टवरती जास्त भर द्या आणि त्या पाठ्यपुस्तकातून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. त्याच्यामध्ये हायलायटर वापरून महत्त्वाच्या नोट्सना हायलाईट करा, त्या नोट डाऊन करत जरा महत्त्वाचे पॉईंट. कारण ही स्ट्रॅटर्जी फक्त 100% देणाऱ्यांच्यासाठीच आहे आणि आपल्याला भरपूर वेळ असतो. 24 तास असतं लक्ष, त्यातले फक्त 6 तासच आपल्याला झोपायचे, 18 तास आपल्या हातामध्ये असतात. आपल्याला दिवसभर त्यातच करायचं आहे. फक्त सिलेबस हे 7 विषय आयुष्यभर तुमची साथ देणार आहेत, लक्षात घ्या. ओके, हे 7 विषय पुढच्या 7 पिढ्या तुमच्या सुखी करणार आहेत. त्यामुळे खूप महत्त्वाचं आहे. त्याचे नोट्स काढा पाठ्यपुस्तकाच्या. MCQ कसे विचारले जातील बघा. आणि आपला सगळा मोठा मित्र आहेच की AI, ChatGPTच्या सहाय्याने आपण कुठल्याही विषयाची कुठलीही कन्सेप्ट आपण बघू शकतोय. आता आपल्या हृदयाचं बघायचं, रक्त कसं प्रवाहित होते. ChatGPTला विचारलं की लगेच आपल्याला फ्लो कळतं. धमन्यामधून काय जाते, शहरामधून काय येते, डायरेक्ट ॲनिमेशन पण दाखवलं जाते. त्यामुळे इतका आपला मोठा गुरु आपल्या घरामध्ये आहे. त्यामुळे मला नाही वाटत की बाबा मोठे क्लास लावायला पाहिजे. ओके, त्यामुळे असं तुम्ही करू शकताय. ओके, आता इथं आपण थांबूया आणि पुढच्या लेक्चरला आपण नेक्स्ट काही तुम्हाला सजेशन द्यायचं आहे. जय हिंद.